डीजे ऑपरेटर, पैसा काटना पड़ेगा लगता है, इतना पैसा में इतना मिलेगा। हॅलो, चला मॅच सुरुवात करा लवकर प्लीज, बराच वेळ खर्च होतो या सामन्याकरता. पहिला बॉल फुटवर्कचा वापर आणि डॉट चेंडू मात्र पाहायला मिळतोय. कुठली धाव मात्र पहिल्या चेंडूवर नाहीये. पहिल्या चेंडूवर आरिफ आपलं वर्चस्व दाखवतोय, आपली गोलंदाजीच राडं खणखणीत वाजवतोय. पहिला बॉल आणि पहिल्या चेंडू मात्र डॉट. त्यानंतर टॉप एज आणि धाव मिळेल ती केवळ एकच धाव. एक धाव नक्की मिळेल आणि एका धावाने इथे या ठिकाणी धावांचा श्रीगणेश चौथरा पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र अगदी पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळला गेलाय. तर आमचे मित्र सिद्धेश यांचा पार्ट टाइम जॉब, त्यांच्या बकऱ्या आपण पाहतोय ते. जवळजवळ अजून आताही आपण पाहिलं तर 1,00,000-1.5 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे त्यांच्याकडे आता. यस, बैच पकड़ के 10 लाख रुपया. जवळजवळ अजून आताही आपण पाहिलं तर 1,00,000-1.5 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे त्यांच्याकडे आता. तर धावा दाफालकावरती आहेत त्या 7 धावा आणि डिक्लेअर झोन एक धाव मात्र की मिळेल. यस, आपण पाहतोय की ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने स्पर्धे आपण आयोजित केले गेले ते म्हणजे ते श्री डॅनी पवार, श्री गणेश भजंत्री आणि त्याचबरोबर श्री नरेश जाधव हे तिन्ही या व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने स्पर्धा. त्याचबरोबर सागर बगाडे, माफ करा स्वप्नील बगाडे यांचं सुद्धा आपण खूप मेहनत या स्पर्धेमध्ये पाहतोय. एक धडाडीचं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल. या सर्वांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने स्पर्धा यशस्वी होताना आपण पाहतोय. आतापर्यंत 9 धावा धावफलकावरती आहेत. फलंदाज आरेब आणि सलमान याची जोडी आपण पाहतोय.
आणि त्याचबरोबर सन्मान्य अतिथी उमेशजी जाधव साहेब यांच्या या ठिकाणी आगमन होतंय. साहेबांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि उमेशजी जाधव यांना विनंती करेन की आपण या क्रीडा मंचावरती यावं आणि या मंचावरून या स्पर्धेचा आनंद घ्यावा. असू दे रे, बसू दे रे, असू दे, उसमें क्या है, बच्चे के लिए क्या है. तर या ठिकाणी उमेशजी जाधव यांचं या ठिकाणी आगमन होतंय. उमेश जाधव आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. नेक्स्ट बॉलर मिस्टर राजू, अगदी ज्याला राजा असं सुद्धा संबोधतात. आरिफच्या बॅट मुद्रात जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. सीमारेषे बाहेर सरळ चढून जाईल, तबडी मिळतील 6 धावा. सुद्धा संबोधतात. आरिफच्या बॅट मुद्रात जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. फलकावरती त्या आलेल्या षटकारणीशी 15 धावा. त्यानंतर मात्र यावेळेस खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. डॉट चेंडू 1 धाव मात्र नक्कीच मिळते. या लेग बाय स्वरूपाची धाव पंच आम्हाला थोडी इशारा करतायत. लेग बाय स्वरूपाची धाव याने या धावेने धाव फलकावरती होत आहेत 16 धावा. हा सामना आपला पाहायला मिळतो रुद्र 11 विपक्ष कॅरेबियन 11. या दोन संघामध्ये लॉफ्ट केलाय ऑन साइडला आणि अगदी सूर्यकिरणांचं रिफ्लेक्शन डोळ्यावर जाणवलं. चेंडू दृष्टीहीन झाला आणि झेल सुद्धा या ठिकाणी ड्रॉप होतोय. झेल सुद्धा जमिनीला दान केला जातोय आणि धावा मात्र मिळतात त्या 3 धावा मिळाल्या. 3 धावा धावफलक मात्र पोहोचले 19 धावा. 19 धावफलकावरती येत आहेत. संघामध्ये लॉफ्ट केलाय ऑन साइडला. ओ प्रॉपर टायमिंग आणि लाजवाब क्षेत्ररक्षण. खूप चांगलं जजमेंट पाहायला मिळालं आणि ऑन साइडला प्रॉपर टायमिंग आणि लाजवाब क्षेत्र तर त्याचबरोबर या ठिकाणी आमचे मान्यवर अतिथी सन्माननीय रोहितजी चिकणे यांच्या या ठिकाणी आगमन होत आहे. तर साहेबांचं या पूर्ण पश्चिम प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर विनंती असेल आपल्याला आपण या क्रीडा व्यासपीठावरती यावं, या मंचावर आपण या स्पर्धेचा आनंद घ्यावा. रोहितजी चिकणे. तर वळूयात पुन्हा एकदा मॅचकडे जिथे मात्र आपण पाहतो यावेळेस आतापर्यंत धावा 21 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस मोठा फटका करण्याचा प्रयत्न सलमान मिस टायमिंग स्ट्रोक आणि सलमान बॅक टू द पवेलियन.
तर चला आपण या ठिकाणी स्वागत समारंभ पार पाडूयात. आमच्या मान्यवरांचा आपण हेतूचे शुभ सत्कार पार पाडूयात. सर्वप्रथम आमचे मान्यवर उमेशजी जाधव साहेबांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. एस गणेश भजंत्री साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा शुभ सत्कार पार पाडला जाईल. आपण पाहतोय की तुम्हा आम्हा सर्वांच्या मायेची उबदार शॉल आणि त्याचबरोबर हा महिना आपण पाहतोय फेब्रुवारीचा महिना म्हणजे प्रेमाचा महिना खऱ्या अर्थाने मानलं जातं आणि त्याच प्रेमाचं प्रतीक म्हणजेच हे पुष्पगुच्छ साहेबांना देऊन साहेबांना या ठिकाणी सन्मानित केले जाते. उमेशजी जाधव साहेब यांच्या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. उमेशजी जाधव साहेबांच्या या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जातोय. माहेची उबदार शॉल आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ. त्यानंतर पुढील हो यावेळेस खूप चांगला फटका पाहायला मिळालाय. चढवा धावा मिळतोय तब्बल 6 धावा आणि 6 धावाने आपण पाहतोय की या षटकात तर साहेबांचा आपण नक्कीच शुभ सत्कार पार पाडत. उद्या सुद्धा आम्ही तुमच्यावरचं प्रेम आमचं आहे. आम्ही उद्या सुद्धा आपला सत्कार पार पाडूच. मात्र आजही आमचं कर्तव्य बनतं कारण अतिथी देवो भव ही परंपरा आपली आपण आज तगायत आपण जपतोय. वडिलोपार्जित ती परंपरा आलेल्या सर्व अतिथींचा या ठिकाणी मान सन्मान पार पाडला पाहिजे गेला पाहिजे. तर सन्माननीय रोहितजी चिकणे साहेबांचे या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. नरेशजी जाधव यांच्या शुभ हस्ते हा शुभ सत्कार पार पाडला जाईल. रोहितजी चिकणे यांना सुद्धा आपण पाहतोय मायेची उबदार शाल प्रेमप्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांना सुद्धा सन्मानित केलं जात आहे. तर 3 विकेट्स आतापर्यंत आपण पाहतोय या ठिकाणी गमावतो हा संघ आणि त्याचबरोबर षटक आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 यावेळेस मार्गस्थ आहे. तर लाऊड अपील नक्कीच केली गेली मात्र अपील फेटाळली जाते. पंच पूर्णपणे स्तब्ध. डॉट बॉल आला या ठिकाणी आणि तर 32 धावा धावफलकावरती आहेत. 32 तर 3 षटकात समाप्तीनंतर 32 धावा धावफलकावरती आहेत. जरा स्पीडअप करा प्लीज. षटक क्रमांक 4 पहिला बॉल पहिला चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये आणि या एका धाव्याने धावफलक मात्र पोहोचेल तेच आपण पाहतोय की 33 धावा धावफलकावरती येत आहेत. ओहो इथे अगदी सुपला शॉट करण्याचा प्रयत्न आणि मात्र फलंदाज बाद होतो.
ती फलंदाजाला बाद करण्याची. तर आतापर्यंत केवळ 34 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र एका दोन मोठ्या फटक्याची प्रतीक्षा. बाळावरती पूर्णपणे भरोसा. येस मात्र टायमिंग होत नाहीये. डिक्लेअर झोन मध्ये जाईल चेंडू आणि मिळेल ती केवळ एकच धाव. डॉट बॉल. अगदी खऱ्या अर्थाने आपण पाहतो आता यावेळेस मात्र बाळावरती थोडंसं प्रेशर आहे, थोडंसं धडपड आहे. कारण हवे तशी चेंडू मात्र कनेक्ट होत नाही आहेत बाळाच्या बॅटला आणि त्यामुळे धावसंख्येवरती बराचसा आपला आकार पाहायला मिळतोय. केवळ 35 धावा धावफलकावरती आलेत चेंडूमध्ये आणि झेल ड्रॉप. डिक्लेअर झोनमध्ये एकच धाव. येस आमचे बाबा चिले अगदी खऱ्या अर्थाने या खेळपट्टीमधील एक ज्येष्ठ खेळाडू, दिग्गज खेळाडू म्हणून ज्यांना पाहिलं जातं आणि इथून मात्र मार्गदर्शन करतात की अशा वेळेस डोकं शांत ठेवायचं असतं आणि खेळ करायचा असतो तुम्हाला. आणि अगदी तोच कानमंत्र दिला गेलाय. मात्र तो कानमंत्र स्वीकारला जाईल का आणि अगदी त्या प्रकारची खेळी होईल का हे पाहणं महत्त्वाचं असेल. धावा येतात धावफलकावरती 36 धावा. तर शेवटचे षटक आता मात्र असेल गोलंदाज ओमकार. आतापर्यंत धावा आहेत पण पाहतो 36 धावा. इथून प्रयत्न केला जाईल की कमीत कमी 50 धावा धावफलकावरती यावा म्हणजे या षटकामध्ये कमीत कमी 14 धावा येणं आता गरजेचं असेल. 14 धावा कमीत कमी येतील का या षटकामध्ये. तर पहिलाच बॉल या ठिकाणी फलंदाज बीट केला जातोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येतोय. फलंदाज यस अंबुज याला आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट होत आहेत. जो प्रेशर आतापर्यंत बाळावरती आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र अंबुजवरती सुद्धा अगदी त्याच प्रकारचं प्रेशर जाणवते आपल्याला पूर्णपणे. अगदी या ठिकाणी फुटवर्कचा वापर केला जातो आणि अखेर बाळासाठी या ठिकाणी विकेटचं सॅक्रिफाईस केलं जातोय. बॅट्समन दादा. तर 4 चेंडू आहेत. शेवटचे 2 चेंडू आता मात्र शिल्लक असतील. 3 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत पहा. चला चला जरा स्पीडअप करा. काय करा. तर 36 धावा धावफलकावरती आहेत आणि या षटकातील शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. जरा स्पीडअप करा प्लीज गोलंदाज. जरा काय करा प्लीज. तर शेवटचे 3 चेंडू आणि 36 धावा आता बंद धावफलकावरती आहेत. यावेळेस बाळा टायमिंग फटका चांगला होता मात्र क्षेत्ररक्षक तिथे असल्यामुळे धाव मिळतात. केवळ 2 धावा. 2 धावा आणि धावफलकावर धावा येतात 38 धावा. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका येईल का.
तर 38 धावा धावफलकावरती आहेत. आणि ज्या कामगिरीसाठी बाळाला पाठवलं गेलं होतं अखेर ते कामगिरी बाळा पार पाडतोय आणि मोठा फटका षटकार. त्यानंतर मात्र चांगला चेंडू डिलिव्हर होणं खूप कठीण असतं आणि ते जिथे पाहायला मिळालं. अगदी फलंदाच्या रेंज पासून चेंडू लांब ठेवण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र जातोय अवांतर वाईट बॉल. आणि शेवटच्या बॉलवर एच आणि बाळा बाद. तर धावा धावफलकावरती आहेत त्या 45 धावा आणि 46 धावाचं टार्गेट असेल. Philips all-in-one trimmer for a pro finish.
संत
हॅलो. हॅलो. विजयभाऊ डेटे यांचं हार्दिक स्वागत. मुलुंड प्रीमियर लीग तर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. विजयभाऊ डेटे यांचं मुलुंड प्रीमियर लीग तर्फे हार्दिक स्वागत. नावाजलेले व्यक्तिमत्व विजयभाऊ डेटे. पाच चेंडू 28 धावा. दोन शतक पूर्ण 28 धावा. विजयभाऊ डेटे यांचं स्वागत रोहित चिखले करतील. नावाजलेली व्यक्तिमत्व विजयभाऊ डेटे यांचं हार्दिक स्वागत. पंधरा चेंडू 17 धावांची गरज.
आणि शतक पूर्ण. तीन शतक पूर्ण, 35 धावा. 12 चेंडूत 11 धावांची गरज कॅरेबियन संघाला. हवा चालेल ना. 9 चेंडूत 8 धावाची गरज कॅरेबियन संघाला. आणि हा झेल बाद. आठ चेंडू 8 धावांची गरज कॅरेबियन संघाला. सूरज त्यांच्या संघासाठी काय करतात ते पाहू. आणि हा वाईट चेंडू. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. पंचात वाद केल्यात पेनल्टी भेटेल. हा वाईट चेंडू पंचांनी वाईट घोषित केला आहे. 8 चेंडू 7 धावांची गरज कॅरेबियन संघाला. डॉट चेंडू 7 चेंडू 7 धावा ची गरज. अंतिम ओव्हर 6 चेंडू 6 धावांची गरज. जो हमेशा कुछ नया सिखाती हाउस ऑफ मैकडॉग्स यारो वाली बात.
A1 versus one side. नवीन गोलंदाज सलमान. A1 आणि वन साइड 11 यांचे कर्णधार टॉस साठी स्टेजवरती यावे. सहा चेंडूत 6 धावा. सहा चेंडू 6 धावांची गरज. जरा फास्ट करा. A1 चा कर्णधार. आणि गचाड क्षेत्ररक्षण. बाबा यांच्याकडून गचाड क्षेत्ररक्षण. चार चेंडू 3 धावांची गरज कॅरिबियन संघाला. वन साइडचे कर्णधार यांनी माईकशी संपर्क साधावा. त्यांनी टॉससाठी लवकर A1 चे कर्णधार. A1 चे कर्णधार लवकरात लवकर माईकशी संपर्क साधावा, नाहीतर 3 रनाची पेनल्टी भेटली येईल. 3 रनाची पेनल्टी देण्यात येईल. लवकर या. बोलो ना ते एक आला नाही. तीन चेंडूत 2 धावांची गरज कॅरिबियन संघाला. आणि झेल बाद. 2 चेंडूत 2 धावांची गरज. अटीतटीचा सामना. 2 चेंडूत 2 धावांची गरज. नक्की आहे का? जो जिंकेल तो जिवंत राहील. जो जिंकेल तो जिवंत राहील. कॅरिबियन संघ. A1 चा कर्णधार
अटीतटीचा सामना. आणि हा संघ विजेता, कॅरिबियन संघ विजेता. टॉससाठी ब्लूनचे महत्व, व्यक्तिमत्व विजयभाई डेटे. A1 वरती या कर्णधारांनी वरती या. टॉच का बॉस A1 11 आणि वन साइड 11 यांनी टॉस साठी यावे. विजयभाई डेटे यांच्या हस्ते टॉस उडवण्यात येईल. चांगलं थोडस शिकलो मी. हॅलो, टॉसचा कॉइन कोणाकडे जरा बघा प्लीज. टॉसचा कॉइन अक्षय.